मित्र सस्नेह नमस्कार. मी नरेश कुमार बोरीकर. आजच्या या ऑनलाईन काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यामध्ये आपलं स्वागत करतोय. आजचा हा सोहळा माझ्यासाठी सुद्धा खास आहे, कारण आज माझे सन्मित्र मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते यांचा मी एक अंधारटिंब हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. याचा मला विशेष आनंद आहे, कारण बऱ्याच काळाच्या अंतरानं म्हणजे बऱ्याच काळाच्या गॅपनंतर हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित होत आहे. कारण जवळपास 1998ला त्यांचा कविता एका पांथस्ताच्या हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मधात गॅप गेला तरी मात्र काही प्रातिनिधिक संग्रह ज्याप्रमाणे जसं गोंडवनातील कविता आणि गुलमोहर सारखे जे प्रातिनिधिक काव्यसंग्रह निघाले त्याच्यामध्ये सोरते सरांच्या कवितांचा अंतर्भाव होता. तर आज एक विशेष दिवस असल्याकारणामुळं मी आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि हा प्रकाशन सोहळा आयोजित जो होत आहे तो नागपूरच्या संवेदना प्रकाशन संस्थेतर्फे होत आहे. याचाही विशेष आनंद आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर, मराठी विभाग प्रमुख नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. तद्वतच उद्घाटक म्हणून आजसुद्धा ज्यांच्या कुंचल्यानं ज्यावेळेस त्यांचा कुंचला चालतो त्यावेळेस बघणारा माणूससुद्धा अवाक होतो असे चित्रकार, कलामहर्षी आदरणीय अरुण मोरगडे सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तद्वतच भाष्यकार म्हणून सुद्धा जे लाभलेले आहेत त्यामध्ये सन्माननीय श्रीपाद अपराजित सर, संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपूर. दुसरे भाष्यकार आहेत आचार्य विजयाताई मारोतकर, ज्या स्त्री जाणीवांची मांडणी आपल्या साहित्यातून अतिशय सकसपणे करतात. विजयाताई, आपलं सुद्धा स्वागत. कवयित्री सुद्धा आहेत त्या. प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते हे एक मितभाषी व्यक्तिमत्व, सजग पत्रकार म्हणून बल्लारपूरमध्ये प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व होतं. कारण जवळपास 27 वर्ष त्यांनी गुरु नानक महाविद्यालयामध्ये आपली सेवा दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा साहित्यिक कार्यक्रम व्हायचे, कविसंमेलनं व्हायची, त्यावेळेस विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी सुंदर असं प्रोत्साहन दिलं. आज त्यांनी घडवलेले बरेचसे विद्यार्थी हे कवी म्हणून सुद्धा पुढे येत आहेत. कारण या गोष्टीचं श्रेय त्यांना नक्कीच द्यावं लागणार. कारण सोरते सरांचं बालपण हे जे गेलेलं आहे बालपण, त्या बालपणामध्ये त्यांनी जे काही सोसलं, जे भोगलं, जे सहन केलं, दुःख असो, दैन्य असो, दारिद्र्य असो, हे सारं त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून, आपल्या कवितामधून मांडलेलं आहे. व्यथा असो, वेदना असो, यासुद्धा त्यांच्या कवितेतून आलेल्या आहेत. कारण बऱ्याचशा कॉलेजमध्ये सुद्धा ज्यावेळेस मराठी भाषा पंधरवड्याचे कार्यक्रम व्हायचे, कुसुमाग्रज जयंती समारोह ज्यावेळेस आयोजित व्हायचा, त्यावेळेस मी सोरते सरांसोबत 4-5 आपल्या विदर्भातल्या 4-5 कॉलेजमध्ये सुद्धा जाणं झालं. त्यामध्ये मग कर्मवीर महाविद्यालय मूलचं असो की जाजू महाविद्यालय आपल्या वर्धेचं असो, ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय नवरगावचं असो, इथं सुद्धा त्यांच्या समवेत जात असल्याकारणामुळे बऱ्यापैकी आणि छानपैकी आमच्या कवितेवर चर्चा व्हायचा. विषय मुख्य असायचा कविता. आजच्या या सुंदर अशा ऑनलाईन सोहळ्याचे, कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर तथा उद्घाटक
कलामहर्षी माननीय अरुण मोरगडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं, आजच्या या मी एक अंधार टिंब कविता संग्रह प्रकाशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं. मित्रांनो, विजय सोतेंची माझी पहिली मुलाखत जनवाद ह्या पेपरच्या डॉक्टर प्रभाकर पावडे यांच्या माध्यमातून घडली आणि त्याच्यापूर्वी ते पत्रव्यवहार माझे करत होते. मी त्यांना पाहिलं होतं आणि त्यांनी मलाही पाहिलं नव्हतं, पण पत्रव्यवहार बरोबर चालू होता आणि त्यांनी अनेकदा मला त्यांनी पत्राच्या माध्यमात भेट देण्याची इच्छा प्रकट केली. अचानक ते भेट जनवाद पेपरमध्ये घडली. त्याच्या माध्यमातून विजय सोतेंच्या कवितावरती माझं खूप प्रेम घडलं आणि त्याच्या कविता एका खेड्यात राहणारा हा मुलगा किती सुंदर लिहितो, किती सुंदर त्याच्या कल्पना आहे आणि तेव्हापासून त्या माझा कवितेवर खूप प्रेम करायला लागलो आणि ते आमचे त्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमात जेव्हा मी साहित्यावर खूप काही चित्र काढले होते, त्याच्यावर त्याची प्रेम होतं माझ्या कलेवर आणि त्या कलेच्या माध्यमातून, त्या कवितेच्या माध्यमातून आम्ही दोघे एकत्र जवळ आलो. आजही 25 वर्ष झाले, आजही आम्ही एकत्र आहोत. मी एक अंधार टिंब या डॉक्टर विजय सोते लिखित कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो. प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते लिखित मी एक अंधार टिंब या कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यासाठी प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत राऊत सर यांना. नमस्कार. या ऑनलाईन कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्व आदरणीय मंडळी तसेच साहित्य रसिक, मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत राऊत आपणा सर्वांचं इथे खूप खूप स्वागत करतो. या ऑनलाईन कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करताना मला यामागील भूमिका मांडायची आहे. मला आताही आठवते की सर जेव्हा बल्लारपूरवरून नागपूरला जेव्हा आले तेव्हा आमची मैत्री झाली आणि त्यानंतर ते बरेचदा हे बोलून दाखवायचे की माझा कविता संग्रह यायला पाहिजे. बरीच गॅप झाली. त्यानंतर बरेच साहित्यिक रसिक त्यांना म्हणायचे की सर, दीर्घकाळानंतर तुमचं काहीतरी लेखन प्रवास पुस्तकरूपात यावा. आणि तिथूनच सरांच्या मनात मी एक अंधार टिंब या कविता संग्रहातील कवितांबद्दल बीज अंकुरायला लागले. कालांतराने संवेदना प्रकाशनचे प्रसेनजित गायकवाड सर हे त्यांच्या स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठी तयार झाले. त्यानंतर अरुण मोरगडे सर, प्रसिद्ध चित्रकार, यांनी त्यांच्या कविता संग्रहाला मुखपृष्ठ तयार करून दिले आणि बघता बघता आज त्यांचा कविता संग्रह आपल्या पुढ्यात आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की सरांचे परिश्रम बरेच आहे. सरांच्या कवितेला बरेच पुरस्कार लाभलेले आहे. ग्रामीण भागात ते जन्माला आले, आरमोरीसारख्या ठिकाणी, आणि एक त्यांच्या कवितेने आगळी वेगळी उंची गाठली. त्यांच्या कवितांना अनेक काव्य स्पर्धेत पारितोषिकं मिळालेली आहे. त्यामुळे मी पुनश्च त्यांच्या कवितांना सलाम करतो आणि त्यांच्या लेखन प्रवासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते यांच्या कविता संग्रहास भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या या काव्यप्रवासासाठीचं जे त्यांचा प्रवास झालेला आहे, या कवितांच्या बाबतचा जो प्रवास झालेला आहे, त्या प्रवासाचं इत्थंभूत वर्णन करण्यासाठी मी सोरते सरांना आमंत्रित करतोय. या ओळींनी कालिदास चवडेकर असं म्हणतात की आयुष्याला छळते आहे अक्षर अक्षर, जखमांतून भळभळते आहे अक्षर अक्षर, अर्ध्या आयुष्याची विजली होळी तरीही मेंदू मधले जळते आहे अक्षर अक्षर, मेंदू मधले जळते आहे अक्षर अक्षर. सोरते सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार रसिको, मी एक अंधारटिंब या माझ्या स्वतंत्र कविता संग्रहाचं प्रकाशन आज होत आहे. मला अत्यानंद होत आहे. माझ्या एका हाकेवर सर्व मान्यवरांनी सज्ज होऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. मी त्यांचा ऋणी आहे. हीच खऱ्या अर्थानं माझी संपत्ती आहे. जानेवारी 1998 ला कविता एका पांतस्ताच्या या माझ्या स्वतंत्र कविता संग्रहाचं प्रकाशन झालं होतं. त्यानंतर संघर्षाच्या दिशेने, गुलमोहर, गोडमनातील कविता या प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये सुद्धा माझ्या कवितांचा समावेश आहे. रसिको, आपण मला भरभरून दाद दिली आणि म्हणूनच मी एक अंधारटिंब हा कविता संग्रह आपल्या पदरात देतो आहे. प्रतिभावंत म्हटल्यानंतर, कलावंत म्हटल्यानंतर तो कलेची निर्मिती करत असतो कशाच्या बळावर? जगत असताना त्याचं जगणं हे एक आगळं वेगळं असतं सर्वसामान्य माणसांच्या जीवनापासून. मानवीय चिंतन करत असताना, सामाजिक चिंतन करत असताना त्याला जे भावत असतं, तो जे भोगतो, तो जे उपभोगतो आणि बरेच प्रसंग त्याच्या काळजावर घर करून जातात. माझ्या या कविता संग्रहामध्ये प्रेम कविता आहेत, सामाजिक आशयाच्या कविता आहेत, निसर्ग प्रतिमांचा आधार घेऊन निर्माण झालेल्या जन्माला आलेल्या कविता आहेत, शेतकऱ्याची कविता आहे. आपणाला निश्चितच आवडेल. जगत असताना सुखदुःखाच्या भोवऱ्यामध्ये, इतिहासाच्या भोवऱ्यामध्ये तो कलावंत भरकटत असतो. वर्तमानकालीन चिंतन तो करत असतो आणि भविष्य कशा प्रकारे सजवला पाहिजे यावरही तो चिंतन करत असतो. आणि म्हणून माणसं हा कलावंत वाचत असतो. मी ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला. मी ती माणसं वाचलेली आहेत. आरमोरी सारखं छोटंसं गाव गडचिरोली जिल्ह्यातील, ज्या ठिकाणी लिखाणाचे संस्कार नाहीत, साहित्यिक संस्कार नाहीत, तशा ठिकाणी माझा जन्म झाला आणि मित्र परिवाराच्या संगतीने कविता जन्माला आली. मी माणसं वाचत गेलो आणि याच माध्यमातून सुखदुःखाच्या जाणीवा मी माझ्या कवितेमध्ये टिपलेल्या आहेत. माझ्या कवितेतील अक्षरशः प्रेम कवितेतील प्रियकर का असेना, प्रेयसी का असेना, बोलत असताना, रसिकांशी हितगुज करत असताना सामाजिक आशयाचा संदेश घेऊन ती पुढे येते. शेतकऱ्यांच्या कवितेचा जर विचार जर केला तर शेतकऱ्याचं अंतःकरण माझ्या कवितेतून तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. अशा बऱ्याच कविता आहेत. मी माझ्या कवितांविषयी अधिक काही बोलणार नाही. शेवटी योग्य काय, अयोग्य काय, गुण काय, दोष काय याचं मूल्यमापन करणारा कोण आहे तर रसिक वर्गच आहे. मी अपेक्षा बाळगतो की कविता वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रियांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. पुनश्च या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर आणि मी एक अंधारटिंब या कविता संग्रहाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या संपूर्ण परिवाराचं मी मनापासून आभार मानतो. आपला ऋणी आहे. धन्यवाद. आजच्या कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा भाष्यकार माननीय श्रीपाद अपराजित सर, संपादक महाराष्ट्र टाइम्स, यांना मी एक अंधारटिंब या प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते लिखित काव्यसंग्रहावर भाष्य करण्यासाठी मी
सविनय आमंत्रित करतोय. सर, आपण या काव्यसंग्रहावर भाष्य करावं. अंधार टिंब, एक समृद्ध डंख. प्राध्यापक विजय सोरते हे ग्रामीण भाग कोळून प्यालेले कवी आहेत. विकासाच्या संकल्पनांनी गाववेशीच्या आत कष्टाचा उपसा ढकलला असला तरी सोरते यांच्या कवितेत क्षितिजाच्या काठावर जीवनाचे गीत गाण्याची उमेद आहे. कवीचे आभाळ स्वतंत्र असते. प्रोत्साहन भत्ता वाढला की पेरली उमेद, अशी पद्धती शासकीय कर्मचाऱ्याची स्टाईल झालेली आहे. स्टाईलची आच्छादने कवी झुगारून लावत असतो. कोणताही कवी आत्मशोधात व्यक्त असतो. त्यातूनच भवताल उजळून टाकण्याची अंतःप्रेरणा त्याला लाभते. या प्रक्रियेला उर्मी म्हणा की धमक, पण हा डंख कवीला खरी दीप्ती देतो. खऱ्या कवींना तटस्थ मूल्यमापनाची तहान असते. असे कवी वेदनेपासून परावृत्त करणाऱ्यांचे दोर कापून काढतात. विजय सोरते मला त्या प्रवृत्तीचे पंथाचे कवी भासतात. त्यांना उजेडाची असोशी आहे. अंधाराची सोबत केल्याबद्दलचा त्रागा मात्र त्यांच्या ओठी नाही. तमाला भेदून अंधार टिंबातून तळघराला उजेड देण्याचा दुर्दम्य विश्वास त्यांच्यात जाणवतो. स्वतःबद्दलची ही अभंग विश्वासार्हता मला केवळ एका कवीचे नव्हे तर समस्त ग्रामीण भारताचे स्पंदन वाटते. तसे म्हटले तर सोरतेंच्या कवितांना आपण गावखेड्यातील सामान्यांचा प्रखर प्रतिध्वनीही म्हणू शकतो. त्यांच्या वसाहतीला उजेडांच्या स्वप्नांची प्रतीक्षा आहे. मस्तिष्कातील वर्दळाला ते असह्य नव्हे तर सुसह्य ठरवितात. कारण त्यांच्या अंधार टिंबाला गुलमोहराच्या तांबड्या कथेची आस आहे. ग्रीष्मात सूर्याशी 2 हात करणाऱ्या गुलमोहराला जे स्वतःच्या हृदयात स्थान देतात, त्यांच्यात छातीवर घण झेलण्याची ताकद असते. गडद अंधाराची कैफियत मांडत कविता उदास झाली असा त्यांचा अंतस्वर एकीकडे आक्रोशत असताना त्याचवेळी या व्यथेतून निनादणारी आरसपाणी कविता ते समाजाच्या झोळीत घालतात. सोरते यांच्या कवितेचे तळघर आत्मप्रेरणेने भारले आहे असे मला तेवढ्यासाठी म्हणावेसे वाटते. मी एक अंधारटिंब या त्यांच्या काव्यसंग्रहात सांजवताना या शीर्षकाची एक कविता आहे. कातरवेळी मंद पावले ऋणझुणताना एक समाधी अशी वितळते, मृत फुलांना रंग गवसते, अशी ओळ त्यात आहे. ही ओळ वाचताच मला बाभ बोरकर आठवले. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. ही त्यांची कविता अनेकांच्या आवडीची आहे. संदर्भ थोडेफार वेगळे असेल तरी विचारांची नाळ आणि या कवितेचे भान मला एकच भासते. सोरतेंच्या कवितेत कातरविळीचा पाऊस नाद ऐकून साक्षात समाधीला वितळविणारा गहिरा संदेश आहे. ही ऋणझुण फुलांना रंग देऊन जाते अशी जी विलक्षण प्रतिमा सोरते साकारतात त्याचा अनुबंध मला बाकीबाग यांच्या कवितेत आढळतो. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्याच्या कळा, अशा ओळी बोरकरांच्या कवितेत आहेत. तिथे फुलांचा मृत्यू हा निर्माल्याच्या कक्षेत नेणारा असल्याने तो सर्वांग सोहळा ठरतो. सोरतेंच्या काव्यात मृत फुलांना रंग गवसण्याची जी प्रेरणा आहे त्याचे बीज सारखेच आहे. त्यापेक्षा नवी अर्थवाही देहजाणीव फुलांना प्रदान करण्याचे सौंदर्य या कवितेत आहे.
तिथे फुलांचे निर्माल्य होणे आणि इथे फुलांना रंग गवसणे ही प्रतिमांची अद्भुत साम्यताच आहे. जाणे म्हणजे संपणे नव्हे हा एकात्म्याचा तादात्म्याचा सांगावा कळविण्यासाठी एखाद्याला तासभर भाषण करावे लागले असते ते सोरतेंनी 2 ओळींमधून सांगितले आहे. कविता स्वप्नप्रवाही असते असे म्हणतात ते त्यामुळेच. सोरतेंची ही कविता आणखी पुढे जाते. सांजवताना ती रक्त फुलांच्या कणाकणांवर अशी बरसते, स्निग्ध प्रकाशी देहावरच्या खरपुसलेल्या जखमांची मग ओंजळ भरते. वाह! जखमांसोबत ज्यांचा कुंचला देखील खरपुसला आहे अशा कवीला ग्रीष्माची चिंता करण्याची गरज नाही. निसर्ग स्वतःच त्यांच्या काव्य प्रेरणेसाठी ओला श्रावण ढाळण्याची काळजी वेळोवेळी घेत राहील असे मला या ठिकाणी काव्यरसिक या नात्याने नमूद करावेसे वाटते. सोरतेच्या कवितेत राधा आहे, श्रावण आहे, कोकिळ आहे, फुलपाखरू आहे, बगळे आहेत, त्यात छकुली दिसते, प्रेयसीही गवसते. हा कवी जवळचा यासाठी वाटतो कारण त्यांच्या या प्रवासात भाकरी आहे, मायबापाचे काळीज आहे, वडाराचे पोर आहे, उंटाचे तांडे आहेत, श्वापदांचा बाजार आहे आणि अश्रूंचेही मोती आहे. आणखी एक ठळकपणे सांगायचे म्हणजे कवीचे सांजेशी आणि सांज दिव्याशी काहीतरी अदृश्य कायम नाते सतत जाणवत राहते. याचा वेगळा शोध कवीसोबत स्वतंत्र चर्चा करून घ्यायला मला नक्कीच आवडेल. चित्रमहर्षी अरुण मोरगडेंच्या मुखपृष्ठासह अन्य चित्रेही वेदक आहेत. थोडक्यात तपेल्यांचे आणि तबेल्यांचे संदर्भ देत तजेल्यांकडे नेणारा हा काव्यप्रवाह आहे. कवी विजय सोरते हे माझे स्नेही आहेत, सन्मित्र आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात मातीचे नाते आहे. मनात पाझरणाऱ्या गुलमोहराने त्यांना आयुष्याच्या समृद्ध वळणावर न्यावे या डंखामधून नवनवे स्वप्नशिल्प त्यांनी समाजाला सुपूर्द करावे ही सदिच्छा. कवीचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतरच्या भाष्यकार आहेत आचार्य विजयाताई मारोतकर, ज्या प्रसिद्ध कवयित्री आहेत. स्त्री जाणीवांची मांडणी आपल्या साहित्यातून त्या अतिशय दमदारपणे करीत असतात आणि ज्यांचा सामाजिक आवाकासुद्धा मोठा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत आणि कवींना, साहित्यिकांना, नव्या साहित्यिकांना सुद्धा त्या आपल्या प्रयत्नांनी सामोर आणण्याचं काम त्या करतात. आदरणीय विजयाताई यांना मी एक अंधारटिंब या काव्यसंग्रहावर भाष्य करण्यासाठी सादर आमंत्रित करतोय. विजयाताई मारोतकर. नमस्कार, मी विजया मारोतकर, नागपूर. डॉक्टर विजय सोरते यांच्या मी एक अंधारटिंब या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांना शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतो आहे. खरे तर तिमिरातून तेजाकडे जाण्याचा ध्यास आणि ऊर्जा ही प्रत्येकामध्येच असते. प्रत्येकालाच हे वाटत असतं की मी जगण्याच्या उजेडाकरता काहीतरी धडपडावं, काहीतरी करावं. या जगाच्या विशाल पोकळीत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं अस्तित्व पाहायला गेलं ना तर एका टिंबा एवढंच असतं. हे पण खरंच आहे. पण वाटेवरचा एक एक अंधारटिंब समजून घेत, त्या अंधाराची चिकित्सा करत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधत, प्रत्येक टिंबाला उजेडाच्या सुरेख रांगोळीत सजवणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही आणि जमतं असं तर मुळीच नाही. ज्याला हे जमतं त्याच्याकडून मग हे असं काव्यलेखन होतं आणि आकाराला येतो असा एखादा काव्यसंग्रह मी एक अंधारटिंब असे मला वाटते.
भर ग्रीष्माच्या दाहातही गुलमोहराचे जगणे अधोरेखित करणारी डॉक्टर विजय सोरते यांच्या कवितेमध्ये असलेल्या शब्दप्रतिमा वाचकाला अचंबित करतात. आयुष्याचा तळहात, भ्रमिष्ठ माणसाची वस्ती, हरवलेल्या रानवाटा, कवडशांचे काफिले, उजेडाची सोयरी अशा शब्द प्रतिमांनी ही कविता काळोखात आपल्या उजेडाचं गाव बांधत नेते. सर्वत्र पसरलेल्या गडद काळोखातील अंधाराचा मी एक टिंब असलो तरी हा काळोख निपटून काढत जगातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयास करत करत ही कविता पुढे जात राहते आणि उजेड शोधण्याचा प्रयासही करते. त्यांच्या या ध्यासाकरता, अशा आशयाच्या असलेल्या कवितांकरता माझ्या खरोखर मनोमन शुभेच्छा. सुप्रसिद्ध विचारवंत आणि डॉक्टर केशव देशमुख यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभलेली आहे. तर सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉक्टर प्रमोदजी मुनघाटे यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण केलेली आहे. संवेदना प्रकाशनाने मनापासून मेहनत करून आंतरबाह्य काव्यसंग्रह देखणा केलेला आहे आणि कविता तर याच आशयाच्या आहे. एकूणच डॉक्टर विजय सोरते यांच्या कवितांकरता मला स्वतःला म्हणावंसं वाटतं, अंधाराची ओढ जयाला, अंधाराची ओढ जयाला त्याचे उजेडाशी नाते, अंधाराची ओढ जयाला त्याचे उजेडाशी नाते, मी एक अंधार टिंब म्हणत, मी एक अंधार टिंब म्हणत ही कविता प्रकाशगीत गाते, ही कविता प्रकाशगीत गाते. डॉक्टर विजय सोरते यांच्या मी एक अंधारटिंब या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला पुनश्च एकदा मनोमन शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सोरते सरांच्या कविता वाचता वाचता सहजच ग्रेस यांची आठवण होऊन जाते मित्रांनो. ग्रेस असं म्हणतात की जराशा मंद स्पर्शाने मनाला कंप का सुटतो, जराशा मंद स्पर्शाने मनाला कंप का सुटतो, नदीच्या शुभ्र धारांनी नदीचा पूर का फुटतो, मनातून वाहणारी ही युगांची आंधळी गाणी, जरासे खोल बघताना गळ्यातून शब्द का फुटतो, जरासे खोल बघताना गळ्यातून शब्द का फुटतो. आजच्या या सुंदरशा सोहळ्याच्या विशेष अतिथी माननीय सुहासताई केदार मॅडम, सचिव श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्था पाटण सावंगी, यांनी सुद्धा आपले सुंदर विचार व्यक्त करावेत आजच्या या सोहळ्याप्रसंगी, असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर विजय सोरते यांचा मी एक अंधार टिंब हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या यशाबद्दल डॉक्टर सोरते यांना मनपूर्वक शुभेच्छा. सरांचा आणि माझा परिचय 3 वर्षांपूर्वीचा. सरांचा साधेपणा, सरळ स्वभाव आणि विशेष करून मातृभाषेवरील प्रेम यामुळे त्यांच्याशी परिचय वाढत गेला आणि काळाचे अंतर कमी होत गेले. ते केव्हा संस्थेचे सदस्य व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान झाले हे कळलेच नाही. गेल्या 3 वर्षांपासून त्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस बघत आले आहे. त्यावर ते जे छायाचित्र टाकत असतात त्यातूनच त्यांच्या संवेदनशील मनाचा परिचय झाला. आज त्याच संवेदना मी एक अंधार टिंब या काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी भाषेवर आणि माणसांवर प्रेम करणाऱ्यांना अर्पण केले आहेत. जणू काही सरांनी आपले संवेदनशील मन काव्यसंग्रहाच्या रूपाने रिक्त केले आहे. आत्ताच्या साहित्य काळाचा विचार करता आधुनिक कवितेचा आणि मुक्त छंदाचा आहे, पण डॉक्टर सोरतेंची लेखणी मात्र समाजाच्या मनाचा वेध घेणारी आहे. यातून त्यांच्या निर्मळ मनाची आणि सूक्ष्म निरीक्षणाची साक्ष पटते. काही कवितांमध्ये प्रतिमांचे दर्शन घडते, तर काही कविता माणसाला अंतर्मुख करतात. सर, आपले पुनश्च अभिनंदन आणि संस्थेच्या वतीने पुढील साहित्य सेवेकरिता खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय सुहासताई केदार, सचिव
श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्था, पाटण सावंगी. आमचे सन्मित्र कला शिक्षक तथा चंद्रपूरच्या साहित्य वर्तुळामध्ये बऱ्याच जणांच्या साहित्यकृतीवर ज्यांचं मुखपृष्ठ झळकत असते असे सुदर्शन बारापात्रे जे कला शिक्षक आहेत, त्यांना मी आज, ते आमचे विशेष अतिथी आहेत, त्यांना व्यक्त होण्यासाठी आजच्या या मी एक अंधार टिंब कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याप्रसंगी त्यांनीसुद्धा आपले विचार मांडावेत असं मी त्यांना आमंत्रित करतोय. सुदर्शन बारापात्रे सर. नमस्कार, मी चित्रकार सुदर्शन बारापात्रे, चंद्रपूर. आज आपण मी एक आधारटिंब या पुस्तकाच्या विमोचनाच्या निमित्ताने आपण हितगुज करतो आहे. डॉक्टर प्राध्यापक विजय सोरते लिखित मी एक आधारटिंब या पुस्तकाचं जी निर्मिती आहे ती संवेदना प्रकाशनाने केलेली आहे आणि एकूण या कविता संग्रहामध्ये 40 कवितांचा समावेश आहे. कवितांसोबतच या पुस्तकांमध्ये चारोळी पण टाकण्यात आलेल्या आहेत, म्हणजे चारोळी पण लिहिण्यात आलेल्या आहेत. पुस्तक अतिशय उत्तम बांधणी काम, सजावट आणि विशेष करून मुखपृष्ठ. आमचे बाबा कला तपस्वी श्री अरुणजी मोरघडे यांच्या सिद्धहस्तानी तयार झालेलं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक असं तयार केलेलं आहे. या वयातही ते उत्तम या चित्रकारितेची साधना करत असतात, हे विशेष. पुस्तकांमध्ये ज्या कविता आहेत त्या सगळ्या कविता रोज आपण जे जीवन जगतोय, आपण ज्या जीवनात जगत असताना ज्या इतरांच्या सुखदुःख, हाल अपेष्टा आणि इतर गोष्टी ज्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आलेल्या ज्या काही अनुभव आहेत, मग ते कटू असतं, आनंदी असतं आणि वेगवेगळ्या त्या अनुभवांचा निचोड, सार या कवितांमध्ये मला आढळलं. मी तुमच्याशी का बरं हितगुज करावं, माझा काय या पुस्तकाशी संबंध? तर हे पुस्तक माझे मित्रवर्य श्री सोरतेंत असल्यामुळे आणि मी त्यांचा जवळचा मित्र असल्यामुळे हा हितगुज. सोबतच या पुस्तकांमध्ये मला रेखाटनाचं जबाबदारी देण्यात आली. त्या रेखाटनाच्या निमित्तानं का होईना, पण मी पूर्णच ह्या कविता वाचून काढल्या आणि त्यावरती मला रेखाटने करता आली. हे वाचत असताना, हे समजून घेत असताना मला रोजच्या जीवनाचा एक आढावा, कुठेतरी मला माझ्या मागच्या जीवनाचा आढावा आणि जे रोज मी बघतोय, जे अनुभवतोय त्या गोष्टींचा आढावा येत गेला आणि या सगळ्या गोष्टीतनं मग त्याचं रेखाटने मी तयार केले. फक्त या पुस्तकामध्ये माझेच रेखाटणे आहे असं नाही, तर अरुण मोरघडे बाबांचाही रेखाटणे आहेत. त्याचप्रमाणे यात सुद्धा सुनील यावलीकरांचं पण हस्तसिद्ध लागलेलं आहे आणि त्यांचेही रेखाटणे आहेत. मायबाप हो, हे पुस्तक अतिशय सुबक असं तयार झालेलं आहे. विजय सोरते याही पूर्वी मला वाटतं हे यांचं 5वं अपत्य असं म्हणायला हरकणार नाही, हे 5वं त्यांचं पुस्तक आहे. याही पूर्वी त्यांनी गुलमोहरा सारख्या पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. गुलमोहर म्हटलं तर अतिशय उन्हाळ्यात, धकधकत्या उन्हाळ्यात जसं जसं ऊन बहरत जातं, म्हणजे ऊन तापतंय त्याप्रमाणे ते झाड जास्तच बहरत जातं. हा असा विरोधाभास असणारा गुलमोहर या कवीला मात्र भावून गेलेला आहे. आपण ज्या सांगतो एक आधारटिंब, मी एक आधारटिंब, विश्वामध्ये माझा एक अस्तित्व काय, तर मी फक्त टिंब आहे ना, पण हा टिंब कोणाचा तरी कधीतरी आधार होऊ पाहतो,
कोणाला तरी सरळ हाताने मदत करतो तेव्हा त्या आधार टिंबाचा अर्थ होतो, तो कुठेतरी आधार टिंब होतो. कारण कवीने स्वतःला यामध्ये एक टिंब मांडलेला आहे, पण तो आधार देणारा टिंब. शाहीचा पण टिंब पडतो, पण तो मात्र सौंदर्य निर्माण करत नाही कागदांवर. तो सगळा तो लिहिलेला सगळा साचा असतो तो विकृत करून टाकतो. पण चेहऱ्यावरती एक छोटासा काळा टिंब यावा, ज्याला आपण मस म्हणतो किंवा त्याला आपण एक छानसं तीळ म्हणतो, सौंदर्यात भर घालावं, या काळ्या टिंबाचं असंही एक सामर्थ्य आहे. आणि मला वाटतं असं सौंदर्यपूर्ण असलेलं सामर्थ्य कवी प्राध्यापक विजय सोरते यांनी आपल्या कवितातून मांडण्याचा अतिशय उत्तमपणे प्रयत्न केला. हा कवी निसर्ग वेडा आहे. हा कवी जेव्हा या भागात राहिलेला आहे, चंद्रपूरच्या भागात राहिलेला आहे, तर यांनी हाल अपेष्टा सगळ्या बघितलेल्या आहेत. आदिवासींचे बरेचसे जीवन त्यांनी फार जवळून पाहिलेले आहे. त्याचाही सार या कवितांमध्ये दिसतंय. जसं वड्राचे पोर, पाथस्तानची गर्दी, फुलपाखरू, निसर्गालाही मोहून घेणारा, माणसालाही मोहून घेणारा, कुठल्याही परिस्थितीत माणूस जरी तापलेला असेल, जरी विखुरलेला असेल, जरी गोंधळलेला असेल, तरी फुलपाखरू दिसलं की मन स्थिरावतं. आणि या कवीला अशाच पद्धतीने फुलपाखरं बनून फिरावंसं वाटलं आणि प्रत्येक अनुभव घ्यावंसं वाटलं. तो अनुभव त्यांनी त्या फुलपाखरीच्या शब्दामध्ये मांडलेला आहे. शब्द म्हणजे याच्यासाठी ते फुलपाखरं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या फुलपाखरांनी रस चाखावा, तसं ते अनुभव चाखून याच्यामध्ये शाहीबद्ध केलेला आहे. अतिशय मी काही खूप मोठा साहित्यिक नाही किंवा मी समीक्षक नाही, पण मी एक चित्रकार आहे आणि चित्रकाराच्या नजरेतनं रेखाटन करण्याच्या जी आवश्यकता होती, मला त्याचा साचा हवा होता, त्या या कवितातनं मला तो घेता आला, कविता समजून घेता आल्या. आणि कविता समजल्याशिवाय मला रेखाटन करताच येत नाही. आणि म्हणून ते सार मला समजून घेण्यासाठी मी या कविता वाचल्या, मला ज्या कविता भावल्या आणि त्याच्यातनं मी रेखाटने करण्याचा असा प्रयत्न केला. म्हणून मी चित्रकार म्हणून हा थोडासा प्रपंच तुमच्या समोर हितगुजच्या स्वरूपाने मी मांडतोय. मायबाप हो, लहान तोंडी मोठा घास घेतोय मी. आणि माझे हे 2 शब्द आपण गोड करून घ्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे हे पुस्तक अतिशय सुबक आणि सुरेख झालेलं आहे. हे पुस्तक तुम्ही स्वागतार्ह असा आहेच आणि तुम्ही या पुस्तकाचं स्वागत कराल, हे तुम्हा मायबापांना विनंती आहे. आणि परत प्राध्यापक विजय सोरत्यांना खूप खूप अभिनंदन की त्या पुस्तकाचं विमोचन त्या निमित्ताने होत आहे. धन्यवाद सर की मला तुम्ही एक चित्रकाराला या निमित्तानं का होईना पण बोलण्यासाठी मला उद्युक्त केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. सन्मित्र सुदर्शन बारापात्रे यांचा कुंचला तर खरोखर सुरेख असा चालतो, परंतु आज त्यांचं बोलणं सुद्धा एवढं गोड वाटलं मित्रांनो, आम्हाला खूपच सुंदर वाटलं. कारण ते बोलताना मी कमी असं त्यांना बघितलेलं आहे. असं हे व्यक्तिमत्व सुदर्शन बारापात्रे सरांच्या या बोलण्यावरनं मला मंगेश पाडगावकर यांच्या ओळी आठवल्या. ते म्हणतात की कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. आज आम्ही आपणास ऐकलेलं आहे. म्हणजे पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस कधी कार्यक्रम घेणार त्यावेळेस वक्ता म्हणून मी आपणास बोलवू सुद्धा शकतो. धन्यवाद बारापात्रे सर. सुदर्शन बारापात्रे सरांप्रमाणेच सुनील यावलीकर सर सुद्धा चित्रकार आहेत आणि विविध दिवाळी विशेषांकामध्ये, वृत्तपत्रामध्ये यांची रेखाटने येत असतात. या सोरते सरांच्या मी एक अंधारटिंब काव्यसंग्रहामध्ये सुद्धा त्यांची रेखाटने आहेत. त्यांनी सुद्धा इथं व्यक्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुनील यावलीकर सर.
मी एक अंधार टिंब हा विजय सोरतेंचा कविता संग्रह वाचून पूर्ण केला. समकालीन वास्तवाचे भान राखत आपल्या चिंतनशीलतेला अधोरेखित करणारी विजय सोरतेंची कविता आहे. समकालीन वास्तवावरती अतिशय संवेदनशील माणसानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे विजय सोरतेंची कविता. माणूस जातीबद्दल असणारं कवीचं प्रेम हे या कविता संग्रहातल्या अनेक कवितांमधून आपल्याला प्रवाहित होताना दिसतं. त्यांची एक वेगळी कविता पाहूया की जसं युद्धखोरीनं मानवजातीला पछाडलेलं आहे त्याचप्रमाणे माणसाला ग्राहकी मूल्यानं पछाडलेलं आहे. आणि ग्राहकी मूल्य जसं जसं वाढत जातं, मानव समाज या ग्राहकी मूल्यानं पोखरून निघतो आहे आणि ग्राहकी मूल्य जसं जसं वाढत जातं तसं तसं मानवी मूल्यांचा आलेख खाली खाली येत जातो. या जाणीवेनं कवी अस्वस्थ होतो. ते आपल्या पत्र नावाच्या कवितेमध्ये म्हणतात, मोबाईलच्या दुनियेतही काही मित्रांची पत्रे येतात, विचारतात तुझे कविता लेखन का थांबवले. पावसात तुझ्या कवितांना ऊत यायचा, तुटक्या झोपड्यांना कवितेत बांधायचास, पावसाच्या कवितेने कंप सुटायचा, मी मात्र अनुत्तरित. रात्रीचा आडोसा घेत विस्कटलेल्या झोपड्यांचे अवशेष प्रेयसीने मोबाईलमध्ये डाउनलोड करून मीडियाला विकले. ती एका रात्री श्रीमंत ही दर्दभरी कहाणी मी कोणत्या कवितेत मांडू. ही जी दुखरी जाणीव आहे की आपण भाबडेपणाने संवेदनशीलतेनं संपूर्ण मानवजातीवर निखळपणे प्रेम करत जातो आणि समोरचा व्यक्ती मात्र ग्राहकीकरणाला पोखरून निघतो. हे जो काही पोखरून निघालेला असतो आणि तो त्या पद्धतीनं वागतो त्याच्यावरची एक उत्कट प्रतिक्रिया कवींनी या पत्र या कवितेमध्ये मांडलेली आहे. याच जाणीवेची एक दुसरी कविता सुद्धा आहे. याच्यामध्ये आम्ही जंगलचे राजे झालो. त्याचप्रमाणे पूर्वसुरींबद्दल कवी कृतज्ञ आहे. त्यांची एक मास्तर नावाची कविता, जी कविता त्यांनी नारायण सुर्व्यांना अर्पण केलेली आहे, ती कविता ही अतिशय तळमळून लिहिलेली कविता आहे. एक नवीन जाणीव देणारी कविता आहे. कवीने अनुभवलेलं एक बालपणातलं दारिद्र्य, बापाचे ढोरकष्ट, ह्या साऱ्या संवेदना त्यांच्या एका भाकर नावाच्या कवितेमध्ये आलेल्या आहेत. भुकेचं, दारिद्र्याचं त्यांनी आपल्या अभंगात चित्रण केलेलं आहे. एक अभंग मला इथे तुम्हाला वाचून दाखवल्याशिवाय राहत नाही. तो अभंग असा आहे, मला खूप आवडलेला अभंग आहे तो या कविता संग्रहातला. आक्रंदली पोटे तडकली मने, दिवसाचे जाणे भाकरीत, मेघ भटकले सावळ्या नभात, फुले विद्रोहात पहाटेत. भाकरीत दिसे माझाच चेहरा, भाकरीत दिसे माझाच चेहरा, तुकोबा गहिरा पहाडात. आणि या कविता संग्रहाचा शेवट ज्या मुक्तकांनी केला त्या मुक्तकामधलं मला अत्यंत आवडलेलं मुक्तक मला तुमच्या पुढे ठेवण्याचा मोह आवरत नाही. ते मुक्तक थेंब नावाचं मुक्तक आहे. कोकिळेच्या काळ्या कंठात, कोकिळेच्या काळ्या कंठात वसंताने घर केले, कोकिळेच्या काळ्या कंठात वसंताने घर केले, फकीराच्या हिरव्या शाईत चंद्राचेही थेंब झाले, फकीराच्या हिरव्या शाईत चंद्राचेही थेंब झाले. सामाजिक जाणीव, संवेद्यता, व्याकुळता या सर्व जाणीवांनी समृद्ध असणारी विजय सोरतेंची ही कविता आहे. त्यांच्या पुढील काव्य प्रवासात मी अनेक सदिच्छा देतो. धन्यवाद. कवी अप्पा ठाकूर असं म्हणतात की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. कवीचं जगणं हे असं असते. यानंतर मी आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर यांना व्यक्त होण्यासाठी आमंत्रित करतोय. डॉक्टर मुनघाटे सर. कवी विजय सोरते यांच्या मी एक अंधार टिंब या कविता संग्रहाबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. मी त्यांच्या आधीही बऱ्याच कविता वाचलेल्या आहेत. खूप वर्षांपासून त्यांचं कविता लेखन सुरू आहे. पण हा नवीन कविता संग्रह त्यांच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरावा असा आहे असं मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. या सगळ्या कविता वाचताना असं लक्षात येतं की या कवीला सौंदर्याचं आकर्षण आहे. पण रूढ अर्थाने हे सौंदर्य नव्हे. सभोवतालच्या वास्तवामध्ये त्याला काहीतरी कुरूपता दिसते आणि ही कुरूपता खुपते. ही कुरूपता त्याच्या भोवतालच्या माणसांच्या रूपामध्ये नाही, त्यांच्या स्वभावामध्ये नाही, तर या माणसांनीच घडवलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये काही कुरूपता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे जीवनाचं एक शुद्ध रूप कोणत्याही सौंदर्यशाली कवीला अपेक्षित असते, ते रूप डागाळलं आहे असं वाटतं या कवीला. आणि वेगवेगळ्या प्रतिमांमधून, वेगवेगळ्या रूपकांमध्ये कविता वाचताना असं लक्षात येतं की या कवीला सौंदर्याचं आकर्षण आहे. पण रूढ अर्थाने हे सौंदर्य नव्हे. सभोवतालच्या वास्तवामध्ये त्याला काहीतरी कुरूपता दिसते आणि ही कुरूपता खुपते. ही कुरूपता त्याच्या भोवतालच्या माणसांच्या रूपामध्ये नाही, त्यांच्या स्वभावामध्ये नाही, तर या माणसांनीच घडवलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये काही कुरूपता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे जीवनाचं एक शुद्ध रूप कोणत्याही सौंदर्यशाली कवीला अपेक्षित असते, ते रूप डागाळलं आहे असं वाटतं या कवीला. आणि वेगवेगळ्या प्रतिमांमधून, वेगवेगळ्या रूपकांमधून, दृश्यांमधून हा कवी सातत्याने सभोवतालच्या कुरूपतेला फोडून त्यातील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि असा प्रयत्न करत असताना कधीकधी निराशही होतो. आणि म्हणून त्याला मी एक अंधार टिंब असं म्हणावं असं वाटतं. या अर्थाने त्याच्या या संग्रहाचं शीर्षक फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी कवी विजय सोरते यांना या कविता संग्रहासाठी पुनश्च शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय मार्मिक, चिंतनीय असं बोललात. सोरते सरांबद्दल, त्यांच्या कवितांबद्दल आपण सुंदर असं व्यक्त झालात. आपले मनपूर्वक धन्यवाद. एक कवी असं म्हणतो की कविता म्हणजे फक्त दिलासा, बाकी काही नाही. कविता म्हणजे फक्त दिलासा, बाकी काही नाही. विरंगुळा जगण्यात जरासा, बाकी काही नाही. कविता लिहिली म्हणून झाले जगणे थोडे हलके. हा माझा इतकाच खुलासा, बाकी काही नाही. हा माझा इतकाच खुलासा, बाकी काही नाही. कवीला खूप काही हवं नसतं. तो स्वांत सुख आहे जगण्यासाठी जरी लिहित असला तरी मात्र व्यक्तीकडून समष्टीकडे त्याची कविता आपोआपच प्रवास करीत असते. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप जवळ आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या समारोपासाठी म्हणजेच आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतोय प्राध्यापिका अरुणाताई डांगोरे, स्वर्गीय आनंदरावजी पाटील, केदार कनिष्ठ महाविद्यालय, पाटण सावंगी यांना. मॅडम, आपण कृपया आभार प्रदर्शनाचा भार उचलावा. मी एक अंधार टिंब या कविता संग्रहाच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यात सर्व मान्यवरांचे, रसिकांचे व
व वाचकांचे मी प्राध्यापक अरुणा डांगोरे मनपूर्वक स्वागत करते. संवेदना प्रकाशनतर्फे डॉक्टर माननीय विजय सोरते सर यांच्या मी एक अंधारटिंब या कविता संग्रहाचे नुकतेच डिजिटल प्रकाशन संपन्न झालेले आहे. या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती कविप्रेमी व आमचे प्रेरणास्थान डॉक्टर विजय सोरते सर यांचा पहिला स्वतंत्र कविता संग्रह कविता एका पांथस्थाच्या जानेवारी 1998 प्रकाशित झाला. त्यानंतर गुलमोहर, संघर्षाच्या दिशेने गोंडवानातील कविता हे त्यांचे प्रातिनिधिक कविता संग्रह. स्वर्गीय आनंदराव पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय पाटणसांगी इथे कार्यरत असलेले मराठीचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर विजय सोरते सर हे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी सारख्या ग्रामीण भागातून आलेले आहेत. आताच नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा दुसरा कविता संग्रह म्हणजे मी एक अंधारटिंब. लेखकाच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास व तेजोमय असतो. या कार्यक्रम सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर यांनी सरांच्या कवितेचे सूक्ष्म निरीक्षण करून छानशी समीक्षा केली. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय अरुण मोरघडे सर, प्रसिद्ध मूकप्रष्टकार यांनी सुद्धा सरांच्या कवितेवर सुंदर शब्दात सुंदरसे भाष्य केले. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक माननीय श्रीपाद अपराजित सर, संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपूर यांनी सुद्धा सरांच्या कवितेवर छानसे सुंदर भाष्य केले. तेव्हा मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. आमच्या श्री गणेश प्राशादिक शिक्षण संस्थेच्या सचिव महोदया माननीय सुहासताई केदार यांनी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेऊन कवितेचे सुंदर शब्दात अवलोकन केले व त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छाही दिल्यात. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तदनंतर माननीय आचार्य विजाताई मारोतकर, वैदर्भीय कथालेखिका, साहित्यिक तसेच समाजसेविका यांनी सरांच्या कविता ही स्वतंत्र अभिव्यक्ती असणारी कविता आणि कवितेला भविष्य आहे अशी सुंदर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर कविता संग्रहावर मनोगत व्यक्त करणारे चित्रकार माननीय सुदर्शन बारापात्रे सर व माननीय सुनील यावलीकर सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. सकाळचे सहयोगी संपादक माननीय प्रमोद काळबांडे सर यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या शुभेच्छाही या कार्यक्रमाला लाभल्यात. त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. माननीय साहित्यिक प्रसन्नजित गायकवाड सर यांनी सुद्धा प्रकाशकाची उत्तम अशी भूमिका पार पडली, तेव्हा मी त्यांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे कविता संग्रहाच्या निर्मितीत विशेष सहकार्य देणारे माननीय दीपक रंगारी सरांचे मनपूर्वक आभार मानते. सरतेशेवटी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे डॉक्टर प्रशांत राऊत सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते व ज्यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हा कार्यक्रम सोहळा अतिशय व्यवस्थित पद्धतीने संपन्न झाला. त्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. रसिक हो, कवीचं जगणं आणि त्याच्या कविता याला परस्परांपासून वेगळं काढता येत नाही. जगणं आणि कविता जर वेगळं काढलं
तर कवीचा अकाली मृत्यू ठरलेला असतो. एक प्रकारे कवीचं जगणं आणि कविता म्हणजे कर्णाची ज्याप्रमाणे कवचकुंडलं होती, त्याच्या शरीराला चिकटून असणारी कवचकुंडलं होती. ज्यावेळेस कवचकुंडलं काढल्या गेली त्यावेळेस कर्णाचा मृत्यू अटळ असा ठरलेला होता. तर जगण्यापासून कवी वेगळा नसतो आणि जगत जगत असताना आपला हा प्रवास असाच इतरांच्या सुद्धा कामी पडावा असं कवीला वाटत असते. मी हा काव्यप्रवास, सोरते सरांचा कवितेचा प्रवास लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या ओळीने आजच्या या कार्यक्रमाचं समापन करू इच्छितो. लक्ष्मीकांत तांबोळी असं म्हणतात की कितीही पेटू दे ज्वाला जळाचा जाळ न व्हावा, कितीही पेटू दे ज्वाला जळाचा जाळ न व्हावा, बरसल्या थेंब थेंबाचा भुईतून कोंब उगवावा, दयाळा एवढे द्यावे भुईचे अंगमी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंगमी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंगमी व्हावे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला आपण सूत्रसंचालकाची संधी दिली, त्यामुळे मी आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते सर यांचं मनपूर्वक आभार मानतोय. तद्वतच आयोजकांनी मला जी व्यक्त होण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सुद्धा आयोजकांचे आभार. आणि मी एक अंधारटिंब या कविता संग्रहास माझ्या म्हणजेच नरेश कुमार बोरीकर यांच्या भरभरून शुभेच्छा. पुढेही प्राध्यापक डॉक्टर विजय सोरते यांचा काव्यप्रवास असाच अखंड झुळझुळत्या निर्झरासारखा वाहत राहो अशा मी शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथल्या उजेडाविषयी कोणी विचारलं तर सांगशील, इथल्या उजेडाविषयी कोणी विचारलं तर सांगशील, या डोंगर माथ्यावर कोण्या एका कवीनं घर बांधलं होतं म्हणून, या डोंगर माथ्यावर कोण्या एका कवीनं घर बांधलं होतं म्हणून मी एक अंधार टिंब.